जर तुमचे केस प्रमाणापेक्षा जास्त गळत असतील, गळणाऱ्या केसांचं प्रमाण नवीन येणाऱ्या केसांपेक्षा कमी असेल, केसांमध्ये पॅचेस पडलेले असतील, केस पातळ वाटायला लागलेले असतील, यापैकी कोणतंही एक समस्या जर तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे। कारण तुम्ही इथे बघू शकता माझ्या केसांची जी रिग्रोथ आहे ती व्हायला सुरुवात ही झालेली आहे आणि त्यासाठी मी काय काय प्रयत्न केलेले आहेत त्या संदर्भातली माहिती मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे। नमस्कार, मी रीना आणि रीनाज फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्यात केसांमध्ये स्कॅल्प ऑइल जे असतं ते जास्तीत जास्त प्रमाणात सुटायला लागतं, त्यामुळे केसांची वाढ आणि नवीन केसांचं येणारं प्रमाण हे वाढवण्यासाठी आपल्याला केसांची जास्तीत जास्त काळजी ही घ्यावी लागणार आहे आणि ही जास्तीत जास्त जी काळजी घ्यावी लागणार आहे ती आपण उन्हाळ्यातच घेऊ शकतो, ज्यामुळे पुढचे 8 महिने आपल्याला केसांच्या कमीत कमी समस्या भेडसावणार आहेत असं मला वाटतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज माझं हेअर पॅम्परिंग रूटीन मी तुमच्याबरोबर शेअर करतेय। त्यासाठी मी हे ऑल इन वन हेअर ऑइल आज वापरणार आहे, परंतु ते कसं वापरायचं आहे त्याची थोडी मेथड इथं वेगळी असणार आहे, कारण आज मी डर्मा रोलरचा वापर इथे केसांसाठी करणार आहे। इथून मागे वेगवेगळ्या प्रकारचे तेल, सिरम, हेअर मास्क मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत, पण जेव्हा केसांची रिग्रोथ याविषयी आपण विचार करतो तेव्हा हेअर ऑइल हे एक साधन असते जे केसांच्या वाढीला चालना देण्याचं काम करतं, परंतु त्यासाठी तेलाचा देखील वापर योग्य पद्धतीने जर केला गेला तरच त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळू शकतो। तर डर्मा रोलर म्हणजे काय, ते कसं वापरायचं असतं किंवा त्याचे रिझल्ट तुम्हाला काय काय मिळणार आहेत आणि हे डर्मा रोलर कोण कोण वापरू शकतं या संदर्भातली सगळी माहिती मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे। डर्मा रोलर मी जवळपास 6 महिन्यापूर्वी परचेस केलेलं होतं, परंतु त्याची माहिती ही मला व्यवस्थित नव्हती, त्यामुळे एक एक्सपेरिमेंट म्हणून मी हे डर्मा रोलर वापरायला सुरुवात केलेली होती। महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा 2 महिन्यातून एखाद्या वेळेस असा यूज मी या डर्मा रोलरचा केलेला होता, कारण याच्यापासून मिळणारा फायदा हा कमीत कमी 3 ते 4 महिन्यानंतर मिळणारा असतो, परंतु आपल्या केसांचं नुकसान होऊ नये यासाठी या डर्मा रोलर विषयीची सगळी माहिती मी आधी गोळा केली किंवा याचे काय काय साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होऊ शकतात या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच हळूहळू या डर्मा रोलरचा वापर मी करायला सुरुवात ही केलेली आहे। तर डर्मा रोलर म्हणजे काय, तर हे इथे मी तुमच्याबरोबर थोडक्यात शेअर करणार आहे। ज्याप्रमाणे आपण गावामध्ये शेती करतो, शेती करण्याच्या आधी जमीन सुपीक बनवण्यासाठी म्हणून नांगर फिरवला जातो आणि नांगर फिरवल्यानंतर खत हे घातलं जातं आणि त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पीक छान यायला मदत होते, तशाच प्रकारचं काम इथे डर्मा रोलर करताना दिसून येतं। ज्या पद्धतीने नवीन केसांची ग्रोथ ही थांबलेली असते किंवा केसांचं गळण्याचं प्रमाण हे वाढलेलं असतं आणि कुठलंही तेल, कुठलाही शॅम्पू आणि कितीही गोळ्या घेतल्या तरीही हेअरफॉल थांबत नाही किंवा नवीन केसांची ग्रोथ होत नाही, अशा कारणांवरती सोल्युशन म्हणून हे डर्मा रोलर वापरलं जातं। तर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही डर्मा रोलरचा वापर करणार आहात त्यावेळेस केस हे स्वच्छ धुतलेले पाहिजेत, त्याच्यानंतर केसांमध्ये अजिबात ऑइल नसलं पाहिजे, जेणेकरून डर्मा रोलरचा जो काही इफेक्ट आहे तो केसांवरती छान व्हायला मदत होतो आणि अशा पद्धतीने आपण पार्टिशन करून हे डर्मा रोलर आपल्या स्कॅल्पवरती व्यवस्थितरित्या फिरवून घेणार आहोत। डर्मा रोलरचा वापर हा कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भातला सेपरेट व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करणार आहे। तर आज हा जो डर्मा रोलर आहे हा वापरल्यानंतर आपण कोणत्या हेअर ऑइलचा वापर करणार आहोत ते मी सुरुवातीला तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, कारण जेव्हा आपण डर्मा रोलर केसांवरती फिरवतो त्यावेळेस त्याला जे छोटे छोटे निडल्स असतात त्याच्यामुळे स्कॅल्पवरती छोट्या छोट्या जखमा होतात आणि या जखमा झाल्यानंतर आपल्या मेंदूकडून आपल्या बॉडीला एक सिग्नल पोहोचवला जातो की ज्याच्यामध्ये या जखमा लवकरात लवकर भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू होतात। म्हणजे थोडक्यात काय तर ब्लड सर्क्युलेशन एकदम व्यवस्थित चालू होतं। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्कॅल्पला ऑक्सिजन पुरवठा हा व्यवस्थित व्हायला लागतो आणि अशाच कंडिशनमध्ये जर आपण हेअर ऑइलिंग केलं तर आपण जे हेअर ऑइल केसांना लावतो आहे ते केसांच्या मुळापर्यंत शोषून घेतलं जातं आणि अशा पद्धतीने हे डर्मा रोलर जे आहे ते काम करतं। तर माझ्या केसांची जी रिग्रोथ व्हायला सुरुवात झालेली आहे
याचा वापर मी रेग्युलर बेसिसवर न करता देखील मला एवढा छान जर रिझल्ट मिळत असेल तर मी व्यवस्थित रुटीन जर याचं फॉलो केलं तर माझ्या केसांवरती या प्रोडक्टचे काय परिणाम होत आहेत हे पाहण्यासाठी मी आजचं हे हेअर पॅम्परिंग रुटीन शेअर करते आहे। अशा पद्धतीने आता डर्मा रोलरचा वापर माझा इथे करून झालेला आहे। आता आपण हेअर ऑइलिंग करणार आहोत। हेअर ऑइलिंग करत असताना इथे आपल्याला हे जे तेल आहे किंवा कुठलंही तेल तुम्ही जे लावणार आहात ते गरम करायचं नाहीये, तर थंडच तेल आपण केसांच्या मुळाशी व्यवस्थित पद्धतीने कॉटनच्या मदतीने लावून घेणार आहोत, जेणेकरून हे जे तेल आहे ते केसांच्या मुळापर्यंत व्यवस्थित लावलं जाईल। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेला असेल की हे जे डर्मा रोलर आहे ते महिन्यातून किती वेळेस तुम्ही वापरू शकता किंवा आठवड्यातून किती वेळेस वापरू शकता। डर्मा रोलरचा वापर केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे हेअर ऑइलचा वापर तुम्ही हेड मसाजसाठी करू शकता आणि याचे जे काही रिझल्ट आहेत ते किती दिवसामध्ये तुम्हाला दिसू शकतात। ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर अशा पद्धतीने हेअर ऑइलिंग करून झाल्यानंतर फिंगर टिप्सच्या मदतीने आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हेड मसाज हा द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही सिलिकॉनचा जो स्कॅल्प मसाजर आहे त्याचा देखील वापर करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता हा जो सिलिकॉनचा स्कॅल्प मसाजर आहे तो देखील सर्क्युलर मोशनमध्येच तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण केसांवरती फिरून घ्यायचा आहे। डर्मा रोलरचा वापर केल्यानंतर आपण जेव्हा हेअर ऑइलिंग करतो त्यावेळेस हे जे हेअर ऑइल आहे केसांना 1 दिवस किंवा 1 रात्र असंच आपण ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश हा करणार आहोत। तर अशा पद्धतीने आता इथून पुढचे 4 महिने माझ्या हेअर पॅम्परिंग रूटीनमध्ये डर्मा रोलरचा वापर मी कशा पद्धतीने करते आहे त्या संदर्भातला व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करत राहणार आहे। तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।